नमस्कार. चला तर सकाळ झालेली छान मस्त आणि देवपूजेची जी तयारी आहे ती चालू आहे आणि छान मस्त अशी मी देवपूजा केलेली बघू शकता तुम्ही. आणि बऱ्याच दिवसापासून माझे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे येत नाही आहे. त्याचं कारण असं बरेच जण मला यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकते ना तर मला नावं ठेवण्यात आलेली आहेत. पण असं मला कोणी कितीही नावं ठेवली तरी मला कोणाचा काहीच फरक पडत नाही. यूट्यूब चॅनल मी स्वतःच्या मर्जीने चालू केलेलं आहे. आणि चला असं नावं ठेवणाऱ्यांना काही काम असतं. ज्या लोकांना काही येत नाही ते नेहमी दुसऱ्यांना नावं ठेवण्याचीच कामं करत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगू इच्छिते की यूट्यूब चॅनल मी स्वतःच्या मर्जीने चालू केलेलं आहे. आणि माझ्या फॅमिलीचासुद्धा मला खूप सपोर्ट आहे. आणि मी माझ्या मिस्टरांची परमिशन घेतलेली आहे. माझी आई भाऊ यांची सगळ्यांची मी परमिशन घेतलेली तेव्हाच मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आणि चला असं काही लोकांना सवय असते त्यांना कोणाचं चांगलं बघवलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना काही येत नाही ते लोक नेहमी दुसऱ्यांना नावं ठेवत असतात. पण असो त्यांचा बुद्धीचा दोष असू शकतो, ठीक आहे. पण असं आज सोमवार आहे त्यामुळे म्हटलं छान मी सकाळी उठली आणि मस्त मी छान देवपूजा वगैरे केलेली. माझी आज सुंदर असे मस्त लाल रंगाचे जास्वंदाचे फुलंसुद्धा मला मिळाले. छान मस्त माझी देवपूजा वगैरे झाली आज. आणि त्याच्यानंतर जी मुगाची डाळ होती तीसुद्धा मी पाण्यात भिजवलेली होती. छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली होती. 2-3 वेळा पाण्याने धुतलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीची खूप फेवरेट आहे मुगडाळची जी भजी असते ना ती बनवायला घेते मी आज. बघू शकता तुम्ही अगदी छान आणि स्वच्छ पाणी जे होतं ते काढून घेतलेलं आहे मी. नवीन अजून पाण्याने स्वच्छ धुतली. बघू शकता तुम्ही पाणी किती स्वच्छ दिसतंय. चला म्हटलं तोपर्यंत कढईमध्ये तेल टाकलं आणि छान मस्त कांदे टमाटे त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण वगैरे कढीपत्ता सगळं मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि छान मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर छान हळद आणि जिरे परत ओवासुद्धा टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे बघू शकता. आणि छान मस्त जे बॅटर आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छान कढईमध्ये मी मस्त मूग डाळची भजी बनवते बघू शकता तुम्ही. आणि खरंच लहान मुलांसाठी ना मूग डाळ ही खूप छान असते. मुलांना खूप छान प्रोटीन मिळत असतं. तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना नक्कीच छान अशी मस्त मूग डाळची भजी वगैरे असते ना ती नक्कीच बनवू शकतात. आणि त्याच्यानंतर जी हिरवी मिरचीमध्ये मूग डाळ जी बनवलेली असते ना तीसुद्धा मुलांसाठी खूप हेल्दी असते शरीरासाठी बघू शकता तुम्ही. आणि आता मी माझी मूग डाळची जी भजी वगैरे ती सगळी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही पुढे. आज मी एक ऑनलाईन पार्सल मागवलेलं होतं मिशो ॲपवरून. कारण मी व्हिडिओ वगैरे शूटिंग करते ना तर त्याच्यासाठी मला थोडासा म्हणजे
प्रॉब्लेम येत होता, कारण मी हे जे स्टँड मागवलेले ना खूप छान आहे. मला मी बघितलं ना जेव्हा मिशोला, आणि 999मध्ये ते मला मिळालं. कारण आपण किचनवर जिथे आपण काही शूट करू शकतो ना तिथे छान असं ठेवता येईल आणि आपलं शूटिंगसुद्धा व्यवस्थित होईल. आणि संडे असल्यामुळे थोडं बाहेर गेलो आम्ही फिरायला छान मस्त, आणि मैत्रिणीचा साखरपुडा होता ते सुद्धा गेलो. छान मस्त ही व्हाईट रंगाची जी पैठण होती ती मी नेसलेली होती, बघू शकता. आणि गावी जाता जाता आम्हाला छान रस्त्यावर असं छान मस्त छोटंसं हॉटेल दिसलं. चला म्हटलं छान अशी पाणीपुरी वगैरे खाऊयात, कारण आम्ही म्हणजे 15 दिवसातून किंवा महिन्यातून जातोच नक्की पाणीपुरी खायला. मला आणि स्पेशल परीला पाणीपुरी खूप खूप आवडते, बघू शकता. आणि परीला तर इतका आनंद वाटतो ना असं पाणीपुरी वगैरे चाट खायला जरी गेलो ना तर तिलासुद्धा आवडतं. आणि म्हणजे कधी कधी जातो आम्ही असं म्हणजे 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड असं कधीच जात नाही, कारण बाहेरचं खाणंसुद्धा मुलांसाठी हेल्दी नसतं. पण असं कधीतरी खाल्लं तर काही वाटत नाही, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर छान मस्त साखरपुडा वगैरे केला, छान थोडंसं बाहेर फिरलो आणि घरी आलो. त्याच्यानंतर मग मुलींना थोडासा आराम वगैरे केला, आम्ही सुद्धा आराम केला. आणि छान म्हणजे संध्याकाळी छान अशा गार्डनमध्ये गेलो, बघू शकता. परी तर इतकी एन्जॉय करते बाहेर गेलो ना. आणि गार्डन म्हटलं म्हणजे तिचं म्हणजे तिला असं वाटतं ना की किती खेळलं पाहिजे किती नाही असं. आणि बघू शकता तिच्या पप्पांना सुद्धा सुट्टी होती, म्हटलं चला असो. आणि छान अशा इथे शंभू झोका घेते आणि मी सुद्धा झोका घेते, बघू शकता. मला सुद्धा आनंद होतो आणि छान वाटतं एक आपल्या मुलांसोबत आपण खेळलो ना. आणि मी माझ्या मुलींसोबत घरातही असो बाहेर कुठेही असली ना तरी मी त्यांच्यासोबत खेळते, कारण त्यांचासुद्धा एक म्हणजे त्यांनासुद्धा एक कम्फर्ट झोन असतो ना, तो वाटतो की आई आपल्या मम्मी आपल्यासोबत खेळत असते वगैरे. बघा खूप छान असे हिरवंगार वातावरण या ठिकाणी आहे, बघू शकता तुम्ही. जेवढं शूट करता येईल तेवढं नक्कीच करते मी. इथे मध्ये नवनाथ महाराजांचं मंदिर आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते, दाखवते मी. हे बघा ही एंट्री इकडनं, आणि खूप सुंदर अशी हिरवीगार झाड ही बघा. छान संडे होता आज, चला म्हटलं. हा बघा डॉग येतोय तिकडनं, छान डॉग. केलं शूट, डॉगचा शूट केला. शंभू तो आनंदी आहे. नमस्कार, कशा आहात सगळेजण? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम मी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत, हीच मी समर्थाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. चला तर मी मुलींना घेऊन बाहेर आली गार्डनमध्ये. खूप सुंदर गार्डन या ठिकाणी आणि वातावरण इतकं छान आहे ना, पूर्ण निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. घसरगुंडी सुद्धा आहे बघा लहान मुलांची. बरेच काही लहान मुलांच्या ज्या खेळायच्या ज्या वस्तू असतात ना गार्डनमध्ये त्या आहेत तिथे. आणि बस 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 हे पाय नको ताणू तिचे.
चला तर मैत्रिणींनो, छान मस्त मुलींना सुद्धा मी गार्डनमध्ये घेऊन गेली आणि आज छान सुंदर अशी देवपूजा झाली. परत साखरपुड्याला गेलो, घरी आलो. त्याच्यानंतर बरीचशी काही घरातली काम होती ती सुद्धा आवरली आणि त्याच्यानंतर आईला भेटायचं, तो म्हटलं चला आईला सुद्धा भेटायला गेली आणि छान मस्त आई, ताई, दादा सगळ्यांना भेटली वगैरे आणि शेतात सुद्धा गेली मी आज. बघू शकता तुम्ही, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. पण तोपर्यंत म्हटलं चला मी आणि माझी परी आम्ही वरती छान मस्त मला शूट करायचं होतं, त्यासाठी आम्ही वरती गेलो आणि छान मस्त पाण्यावर बसून काही बरेच व्हिडिओसुद्धा काढले, शॉर्ट व्हिडिओ, परत लॉंग व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत मी. ते तुम्हाला लवकरच येतील आणि अक्कलकोटचे व्हिडिओसुद्धा मी लवकर एडिटिंग वगैरे करून लवकरच मी अपलोड करणार आहे. पण आता कसं होतं आहे माहिती का, सध्या माझं जे कामाचं रुटीन आहे ना ते चेंज झालेलं आहे. अगदी म्हणजे दिवस आहे ना पूर्ण कामात जातो आणि दोघी मुलींमध्ये जात असतं. मग व्हिडिओ एडिटिंग करायला थोडा मला म्हणजे जमत नाही आणि समजा असं म्हणजे उशीर होतो काम आवरायला. त्यामुळे मग जसं जमतं तसं मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करते. पण तुम्हा सगळ्यांना माझ्या चॅनलला सपोर्ट करायचं आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना ती मला द्यायची आहे. कारण तुम्ही जरी मला सगळ्यांनी सपोर्ट केला ना तर माझ्यासाठी खरंच खूप मी तुमची मनापासून आभारी राहील. हे बघू शकता छान मस्त त्याच्यानंतर मी आणि परी छान मस्त आम्ही शेतात आलो आणि भरपूर शेतात आम्ही इतकं फिरलो ना आज. आणि छान पहिला सुद्धा खूप छान आवडतं. बघू शकता छान मस्त गाई गुरं सगळे आहेत शेतात आणि छान बरेच काही पिकं पण लावलेली. तर अगदी छान असं हिरवंगार शेत दिसतंय. बघू शकता तुम्ही, खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटत असतं. गावी जर आलो ना एकच मनाला एक शांती आपल्याला मिळत असते. बघू शकता हॅलो तुम्ही, नमस्कार, पुन्हा एकदा मी आणि शंभू तुमचं सुद्धा माझ्या मराठी माझ्यासोबत YouTube आहे. चॅनल मध्ये अगदी आणि मनापासून बरीचशी स्वागत काही कामं चालू करते. आहेत आजचा तिथे दिवस शेतात. मला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थाचरणी प्रार्थना करते. चला तर मैत्रिणींनो, मी आज माझ्या माहेरी आलेली आहे आणि सुंदर असं मस्त हिरवंगार शेत आहे भावाचं. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला दाखवते इथे काय काय लावलेलं आहे ते. सोबत शंभू पण आहे आणि परी सुद्धा आहे. त्या साईडला कांदे लावलेले आणि त्याच्यानंतर हे बघा इकडे सुद्धा कांदे लावलेत आणि इतकं हिरवंगार शेत आहे ना, म्हणजे एकदम मस्त वाटतंय आज. म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे आज खूप आणि वातावरण सुद्धा छान आहे. आणि बरेच दिवस झाले मी शेतात आलेलीच नव्हती. म्हटलं चला, कारण उद्या लगेच घरी जायचं आहे मला दुपारी. थोडंसं छान मस्त वाटतंय, दाखवते मी तुम्हाला. हे बघा तिकडे भाऊ वगैरे बरीच मंडळी तुम्हाला असतील, कामं वगैरे चालू आहेत. त्याच्यानंतर इकडे बाजरी दिसते मला लावलेली. तो तिकडे पत्र्याचा शेड आहे, तो सुद्धा छान बांधलेला आहे मस्त. खूप मस्त वातावरण वाटतंय, एकदम शांत, मनाला सुद्धा प्रसन्न वाटतंय. अगदी जे काही आपल्याला टेन्शन वगैरे असतं ना ते सगळं जातं असं निसर्गरम्य वातावरणात जर आपण आलो ना. हे बघा
इथे छान मस्त बाजरी लावली. बघा किती छान दिसतंय. किती सुंदर वाटतंय ना मस्त तिकडे शेतात. टेकड्या दिसत असतील तुम्हाला छान. दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि एक मराठी मुलीला सपोर्ट करा. चलो बाय बाय. आली तू हे बघा शमीचं झाड आहे.